आज आपण करणार आहोत एकदम टेस्टी ब्रेड पकोडा। नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज ना मस्त असा पाऊस पडत होता आणि गरमागरम पकोडे किती छान लागते। मिस्टरांची पण फरमाईश होती की छान टेस्टी असे काहीतरी कर, तर मी म्हटलं चला मी तुम्हाला ब्रेड पकोडे करून देते नाश्त्याला। मिस्टर म्हणाले ठीक आहे कर की। मस्त पाऊस पडत होता आणि गरमागरम ब्रेड पकोडे किती छान, वातावरण पण खूप सुंदर होतं। तर चला आपण ब्रेड पकोड्याची रेसिपी बघूयात। इथे मी आलू घेतलेले आहेत, आलूला छान वॉश करून घेतलेला आहेत आणि कुकरमध्ये टाकून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पाणी टाकून द्यायचं। आता इथे कुकरच्या शिट्ट्या काढून झालेल्या आहेत, शिजले पण आहेत आलू छान। आता थंड झाल्यावर साल काढून घ्यायचे आहेत। आता सालही काढून झालेली आहेत। आता मस्त मॅश करून घ्यायचं, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। छान मिक्स करून घ्यायचं आलू। आता करूयात फोडणीची तयारी। इथे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या 5 आणि आलं 1 इंच, जिरं छान बारीक करून घ्यायचं जाडसर। आणि आता फोडणीची तयारी। तेल गरम झालेलं आहे, जिरं, कांदा बारीक कट केलेला 1 वाटी, साधारण छोटी वाटी। आता लसूण जिरे मिरचीची पेस्ट टाकून देऊयात। एक चम्मच, छान टेस्ट येतात। छान कांदा गुलाबी रंगापर्यंत होऊ द्यायचा। आता याच्यात सुके मसाले टाकूयात। 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, मसाला गोडा 1 चम्मच। आता आलू मॅश केलेले टाकून द्यायचे, छान मिक्स करून घ्यायचं। चवीपुरते मीठ आणि अर्धा चम्मच आमचूर, आमचूरने छान टेस्ट येते। छान मिक्स करून घ्यायचं। आता 1 वाफ येऊ द्यायची। आता आपल्या आलूचं चटणी झालेलीच आहे। मी लोखंडाच्या कढईत केलेली आहेत, आयरनसुद्धा मिळते, पण लोखंडाच्या कढईत चटणी वगैरे केली की तेव्हाच्या तेव्हाच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं, नाहीतर मग त्याचा कडवटपणा अर्क उतरते। आणि आता इथे कोथिंबीर टाकून द्यायची। आता बेसनचा घोल तयार करून घेऊयात। 2 वाट्या बेसन घेतलेला आहेत, अर्धा चम्मच ओवा क्रश केलेला, मीठ चवीपुरते, आमचूर अर्धा चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, थोडीशी हळद किंचित आणि धने पावडर अर्धा चम्मच। 2 वाट्या बेसन तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं। एकदम परफेक्ट घोल तयार होतात। 2 वाट्या पाणी, 2 वाट्या बेसन तर 1.5 वाटी पाणी। छान मिक्स करून घ्यायचं। आता आपलं घोल तयार झालेला आहे। आणि कोथिंबीर। आता ब्रेडच्या कड्या कापून घ्यायच्या, नाही कट केलेल्या तरी चालते, पण मी करत आहे। आणि आता याला त्रिकोणी आकारमध्ये कट करून घ्यायचं। आता आलूची चटणी त्याच्यावर स्प्रेड करून द्यायची ब्रेडच्या तुकड्यावर आणि दुसरा त्याच्यावर चिपकून द्यायचा। त्याचप्रमाणे दुसरं सुद्धा मी असंच करत आहे। आलूची चटणी त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायची। आता 2 केलेले आहेत। आता थोडंसं तेल टाकायचं घोलमध्ये बेसनच्या। याला तयार केलेल्या ब्रेडला आपण छान डुबकी लावून द्यायची बेसनामध्ये, मागून पुढून बेसन छान लावून द्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं।
आणि मीडियम आचेवर छान तळून घ्यायचे. आता आपले ब्रेड पकोडे ऑलमोस्ट झालेलेच आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.